अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत जे नवरात्र बसवलं जातं त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. या काळात आपण देवी भगवतींची आराधना करतो. शारदीय नवरात्रात शरद ऋतूचा प्रारंभ होतो, म्हणून या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हणतात. वाईट शक्तींपासून, वाईट गोष्टींपासून आपल्या कुळाचं रक्षण व्हावं यासाठी देवीचं नवरात्र करावं. नवरात्राचं दुसरं फळ म्हणजे वंशवृद्धी. आई मातेची आपल्या कुळावर, आपल्यावर कृपा असावी या दृष्टिकोनातून निर्माण झालेला हा सण आहे. नवरात्राचे पवित्र दिवस आता जवळ आले आहेत आणि या काळामध्ये घटस्थापना करून पुढचे 9 दिवस देवीची मनोभावे सेवा केली जाते. भक्तिभावाने आराधना केली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटस्थापना कशी करावी, घटस्थापनेच्या पूजेचा शुभ मुहूर्त, लागणारं साहित्य, सप्तधान्यामध्ये काय काय घ्यावं, घटस्थापनेची पूजा, नैवेद्य, नवरात्रीचे 9 रंग, देवीची 9 रूपं, पूजेचे नियम, देवीचे मंत्र. तर चला भक्तिभावाने सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण घटस्थापनेचा शुभमुहूर्त पाहूया. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये शारदीय नवरात्राची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 पासून होत आहे आणि विजयादशमी दसरा हा 2 ऑक्टोबर 2025 रोजी असणार आहे. तर घटस्थापनेचा शुभमुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 ते 8:06 असेल आणि घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 असेल. आता पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया. साहित्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीचा कलश, वाळवून घेतलेली लाल किंवा काळी माती आणि सप्तधान्य. तर मी इथं एक पत्रावळी घेतलेली आहे कलशाच्या खाली ठेवण्यासाठी. त्यानंतर माती मला लाल मिळाली म्हणून मी ती छान अशी चाळवून घेतली आहे आणि ही आहेत सप्तधान्य. तर कुणी सप्तधान्य वापरतं, कुणी 11 धान्य वापरतं. गहू, ज्वारी, बाजरी, मका, सातू, करडई, जवस, पांढरे तीळ, मटकी, हरभरा एवढं मी घेतलेलं आहे. तर इतर साहित्यामध्ये हा मातीचा कलश, कलशावर ठेवण्यासाठी नारळ, त्यानंतर इथं देवीचं ओटीचं सामान आहे, ब्लाऊज पीस, तांदूळ, सौंदर्य अलंकार. त्यानंतर ही देवाची भांडी घासून स्वच्छ वाळवून ठेवलेली आहेत. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, पैसा, सुपारी, रोली, चंदन, धूप आणि तेलवातीसह दिवा, गणपतीची मूर्ती, प्रसादासाठी खडीसाखर, वाटीवर तांदूळ, कापसाचं वस्त्र, त्यानंतर अगरबत्ती, कापसाच्या वाती, अगरबत्ती स्टँड आणि माचीस. त्यानंतर पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानांची माळ घालायची असते, म्हणून दोरा बांधून बनवलेली ही माळ आहे. ही माळ ओवायची नसते, तर देठाला दोरा बांधून ही माळ तयार करायची असते. त्यानंतर इथं ही ताजी फुलं घेतली आहेत. देवीसाठी गजरा आणि गणपती बाप्पांसाठी दुर्वाची जुडी असं एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. पूर्वतयारी म्हणून इथं ही विड्याच्या पानांची माळ बनवून घेतलेली आहे. त्यानंतर कलशाच्या खाली ठेवण्यात येणाऱ्या पत्रावळीसाठी सपोर्ट म्हणून एक स्टीलचं ताट घेतलं आहे. त्यानंतर ही अशी मला मिळालेली लाल माती मी छान वाळवून आणि चाळून घेतली आहे. लाल किंवा काळी कोणतीही माती घेऊ शकता. आणि ही घट्यामध्ये पेरण्यासाठीची 11 धान्य मी मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर कलशाला सजवून घेऊया. इथं मी हा नवीन मातीचा कलश आणलेला आहे. तो स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. त्यानंतर तो स्वच्छ कोरडा करून घेतला आणि त्याच्या गळ्याभोवती मी अशा पद्धतीनं रक्षासूत्र किंवा रोली बांधून घेतलेली आहे. आता या कलशाच्या मध्यभागी जे ओलं कुंकू असतं त्या ओल्या कुंकवानी मी स्वस्तिक करून घेणार आहे आणि त्या कलशाच्या साईडला किंवा स्वस्तिकाच्या साईडला 8 हळदीची आणि 8 कुंकवाची बोटं ओढणार आहे. 8 हळदी कुंकवाची बोटं ओढण्याचं कारण म्हणजे ही 8 हळदी कुंकवाची बोटं म्हणजेच अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहेत. तर इथं आपला हा कलश सजवून तयार झालेला आहे. त्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी रांगोळी काढून त्यावर हळदी, कुंकू, अक्षता व्हायचं. त्याच्यावरती पाट ठेवायचा आणि पाटावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीपप्रज्वलनानं होते. त्यामुळं दीपपूजन करून घ्यायचं. पाटावरती एका कोपऱ्यामध्ये अक्षता, हळद, कुंकू, फूल वाहून त्याच्यावरती दिवा ठेवायचा आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर पूजेची सुरुवात होते आपल्या गणपती बाप्पांच्या पूजनानं. गणेश पूजनासाठी अगोदर जोडपान ठेवून घ्यायचं. त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या. गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून मूर्तीला गंध वगैरे लावायचा आणि आपली दुर्वांची जोडी अर्पण करून घ्यायची.
त्यानंतर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी एक पाण्याचं मंडल तयार करून त्यावर नैवेद्य ठेवून घ्यायचा. त्यानंतर आपल्या घरामध्ये जो काही देवीचा टाक असेल किंवा फोटो असेल त्याचं पूजन करून घ्यायचं. त्यासाठी एक जोडपान ठेवायचं. त्याच्यावरती अक्षता, हळदी, कुंकू वाहून त्यानंतर देवीचा फोटो त्याच्यावरती ठेवायचा. देवीच्या फोटोला हळदी, कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर अक्षता वाहायच्या आणि एक फूल वाहून घ्यायचं. त्यानंतर आपण आता घटस्थापनेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी अगोदर आसनावरती थोडेसे तांदूळ आपण पसरवून घ्यायचे आणि तांदळाचं अष्टदल कमल तयार करून घ्यायचं. कारण लक्ष्मी मातेला अष्टदल कमल फार प्रिय आहे आणि अष्टदल कमल हे कधीच फक्त पांढऱ्या तांदळाचं करायचं नसतं. त्याच्यामध्ये थोडा तरी रंग पाहिजे. म्हणून रंगी तांदळाचं बनवू शकता किंवा त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर त्याच्यावरती आता आपण आपलं स्टीलचं ताट अगोदर ठेवणार आहोत आणि त्या स्टीलच्या ताटामध्ये आपण पत्रावळी ठेवणार आहोत. आमच्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर भागामध्ये असं पत्रावळीमध्येच घटस्थापना केली जाते. तर त्या पत्रावळीला सपोर्ट असावा म्हणून मी खाली स्टीलचं ताट ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ही आपण वाळवून चाळून घेतलेली मातीचा एक थर लावून घ्यायचा अगोदर. ती माती छान पसरवून सपाट करून घेतली, की त्याच्यामध्ये जे आपण मगाशी कलश तयार करून घेतला, त्या कलशामध्ये गळ्यापर्यंत पाणी घालायचं आणि तो कलश या पत्रावळीमध्ये मध्यभागी स्थापन करून घ्यायचा. आता कलशाच्या साईडला जी उरलेली जागा आहे, त्या जागेमध्ये सगळं धान्य छान सगळे पसरवून पेरून घ्यायचं आणि धान्याच्या वरती पुन्हा एक मातीचा पातळ लेयर द्यायचा. जेणेकरून धान्य झाकलं जाईल आणि जे आपण पाणी वरून शिंपडणार आहोत, ते पाणी आतमध्ये शोषायला मदत होईल. अशा रीतीनं सगळं पातळ असा छान थर घेऊन घ्यायचा. आता ही आपण माती व्यवस्थित धान्य, माती सगळं व्यवस्थित मिक्स करून पसरवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती गरजेपुरतं थोडं-थोडं पाणी पसरवून घ्यायचं. फार जास्त पाणी घालायचं नाही किंवा फार कमीही घालायचं नाही. त्यानंतर कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, पैसा, फूल, सुपारी आणि विड्याची 5 पानं हे सगळं घालून घ्यायचं. आता नारळाला छान असं हळदी-कुंकू लावून तो नारळ आपण या कलशावरती स्थापन करायचा आहे. शेंडीची बाजू वरती आली पाहिजे. त्यानंतर देवी ही मातृशक्ती असल्यामुळं तिला अवश्य गजरा अर्पण करून ओटी भरायची आहे. त्यानंतर ओटीचं साहित्य साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण बनवलेली विड्याच्या पानांची माळ जी आहे ती कलशाला आपल्याला अर्पण करायची आहे. अशा 9 दिवस 9 वेगवेगळ्या माळा अर्पण करायच्या असतात. तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची असते. आता अशा रीतीनं आपण इथं ही पूजा पूर्ण करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही सगळ्या बाजूने आपली पूजा अतिशय सुंदररित्या आपण करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी विड्याच्या 9 पानांची माळ आपण घटाला अर्पण करायची असते. त्यानंतर आपण धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. देवीची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवीच्या समोर एक मंडल तयार करून देवीला जो नैवेद्य म्हणून मी खडीसाखर घेतलेली आहे, तर खडीसाखरेचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करून घ्यायचा आहे. त्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे आणि इथं आता आपली पूजा संपन्न झालेली आहे. मैत्रिणींनो, अशी आहे आपली घटस्थापनेची पवित्र परंपरा. आईची आराधना आपल्याला शक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा देते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.